नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. भूसंपादनाच्याच बाबतीत आणखी एक महत्त्वाचा उच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. अलीकडेच म्हणजे 24 डिसेंबर 2025 रोजी एक निर्णय आला. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये निरनिराळ्या प्रकल्पासाठी जे भूसंपादन होतं त्यासाठी जे मूल्यांकन केलं जातं ते मूल्यांकन जो 2013चा नवीन कायदा आलेला, नवीन भूसंपादनाचा कायदा, भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना जी काही फेअर आणि ट्रान्सपरंट अशी रचना करून दिलेली आहे केंद्र सरकारने नव्या कायद्याने, त्याप्रमाणे केलं जातं. त्यासाठी राज्य शासनानं एक परिपत्रक 24 जानेवारी 2023ला इश्यू केलं होतं आणि राज्यातील विविध प्रकल्पामधील भूसंपादन प्रक्रियेबाबत आणि त्याचं जे काही जमिनीचं मूल्यांकन होतं ते मूल्यांकन नवीन भूसंपादनाच्या कायद्याच्या कलम 26 प्रमाणे होत असतं. या 26 प्रमाणे करत असताना त्यामध्ये जे लिहिलेलं आहे की नोटिफिकेशन ज्या वर्षात काढलं जातं, कलम 11चं म्हणजे भूसंपादनाचा हेतू स्पष्ट करणारं नोटिफिकेशन असतं. त्या नोटिफिकेशनच्या आधीची 3 वर्षात जे व्यवहार झालेत ते व्यवहार हायेस्ट व्यवहार घ्यायचे आणि त्यातले 50% घेऊन त्यातले जे हायेस्ट असतील त्याची सरासरी काढून हायेस्ट असेल तो द्यायचा मूल्यांकन, असं साधारण त्या कायद्यात लिहिलेलं आहे. पण ज्या वर्षात नोटिफिकेशन निघालं त्या वर्षाचे पण पकडले पाहिजेत असं कायदा आहे. तर सरकारने जे सर्क्युलर काढलं होतं 24 डिसेंबरचं, त्या सर्क्युलरमध्ये मात्र 24 जानेवारी 2023ला जे सर्क्युलर काढलं होतं त्या सर्क्युलरमध्ये मात्र शासनाने असं म्हटलं की ज्या वर्षात नोटिफिकेशन निघालं ते वर्ष वगळायचं आणि त्याच्या आधीची 3 वर्ष विचारात घ्यायची. म्हणजे 1 वर्ष याच्यामध्ये वगळलं गेलं होतं. त्यामुळं काय होतं की आधीच्या वर्षात कमी दर होता, पुढच्या वर्षात जास्त असू शकतो. म्हणजे ज्या वर्षात नोटिफिकेशन निघालं कलम 11चं किंवा निरनिराळ्या कायद्याप्रमाणे कलम 3D असेल, रेल्वेचा कायदा असेल, कुठल्या कायद्याप्रमाणे ज्या वर्षात किंवा ज्या दिवशी निघालं असं भूसंपादनाचा हेतू स्पष्ट करणारं त्या वर्षातले व्यवहार घ्यायला पाहिजे होते, पण ते वगळावेत असा हरियाणा उच्च न्यायालयाचा एक कुठला जजमेंटचा उल्लेख करून एक सर्क्युलर काढण्यात आलं होतं. आणि त्या सर्क्युलरमुळं 2023 पासून राज्यामध्ये ते वर्ष वगळून आधीचे 3 वर्ष अशा पद्धतीने मूल्यांकन करण्यात आलं. ते काही शेतकऱ्यांना आवडलं नाही. मुंबई उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी धाव घेतली, ती रिट याचिका चालली आणि मग त्याचा निर्णय 24 डिसेंबर 2025ला लागला. आणि उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की कलम 26 मध्ये जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये जास्तीचं ऍड करणं किंवा कमी करणं राज्य शासनाला ते अधिकार नाहीत आणि ते करताही येत नाही. त्यामुळे हे सर्क्युलर चुकीचं आहे, ते रद्द आहे. आणि या सर्क्युलरच्या आधार जेवढे काही असे अवॉर्ड झाले असतील किंवा असं कामकाज झालं असेल ते देखील अवैध आहे, ते बेकायदेशीर आहे, ते चुकीचं आहे, ते नल आणि ते वाईड आहे. त्यामुळं समस्या अशी होती की ज्या वर्षात नोटिफिकेशन निघालं त्याच्या आधीच्या गोष्टी पाहिल्या जात, आधीच्या 3 वर्षाचं पाहावं असं म्हटलं होतं. ते न्यायालयात गेल्यानंतर 26(1) हा जो कलम आहे नव्या भूसंपादन कायद्याचा त्याच्या विरोधात आहे असं कोर्टानं जाहीर केलं. पंजाब आणि हरियाणा निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला होता शासनानं असंही त्यांनी म्हटलंय. मूल्यांकन कमी मिळालं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं असं ते म्हटलंय. यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जी याचिका क्रमांक आहे 8296/2023 तिचा निकाल 24/12/2025ला लागलेला आहे. मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोठा दिलासा आहे. शासनाचं जे परिपत्रक आहे 24 जानेवारी 2023 ते रद्द करण्यात आलं आणि यापुढे कलम 11 किंवा कलम 3D नॅशनल हायवेचं किंवा रेल्वेचं म्हणजे ज्या नोटिफिकेशन ज्या वर्षात काढलं जातं त्या वर्षाचा देखील विचार केला पाहिजे आणि ते 3 वर्षाचे व्यवहार ग्राह्य धरले पाहिजेत असं न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. 1 वर्ष जे वगळण्याचा निर्णय होता म्हणजे ज्या वर्षात नोटिफिकेशन निघालं ते वर्ष वगळून आधीचे 3 वर्ष ते
तो निर्णय अत्यंत चुकीचा असल्याने तो अवैध असल्याचं जाहीर केलं. आता मोबदला ठरवताना बाजार मूल्याला कलम 26(1) प्रमाणे जे बाजार मूल्य त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यातलं सर्वाधिक असणारं बाजार मूल्य मूल्यांकन म्हणून दिलं पाहिजे असं साधारण आहे. हा निर्णय खूप चांगला आहे, हा आपल्याला माहीत व्हावा म्हणून विधी साक्षरतेचा भाग म्हणून मी आपल्याला ह्या सर्व बाबी सांगितल्या आहेत. या आधी देखील आपण पाहिलं होतं की गुणांकाच्या बाबतीतला जो शासनाचा निर्णय होता तो सरकारने फिरवलेला, उच्च न्यायालयाने फिरवलेला आहे. हा निर्णय हे परिपत्रक आणि पंजाब आणि उच्च न्यायालयाचा जे काही निर्णय होता हे ज्यांना कुणाला, ज्या शेतकऱ्यांना, ज्या वाचकांना, ज्यांना कुणाला वाचायची इच्छा असेल ते आपल्या जे सबस्क्रायबर मेंबर आहेत, जॉईन झालेले मेंबर्स आहेत, अशा मेंबरसाठी मेंबर ओनली जे डाउनलोड फोल्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती लिंक मिळेल. बाकीच्यांसाठी हे सर्वत्र उपलब्ध आहे. आपण गुगल किंवा आपण निरनिराळ्या वेबसाईट, शासनाच्या आणि उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर हे खुलेपणाने उपलब्ध आहे. आपण ते घेऊन वाचावं. जर असं आपल्याला वाटत असेल की या सर्क्युलरचा आधार घेऊन जर आपला अवाढ झाला असेल आणि आपल्याला अन्याय झाला असं वाटत असेल, आपण नक्की विधितज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपल्याला जर का आपले हक्क साबित करून घ्यायचे असतील तर आपण नक्कीच तो प्रयत्न करावा. मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण नक्की कळवा. जर का आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.